ओ माय गॉड, मी तुला किती वेळा सांगितलं की मी वर्कआउट करत असताना मध्ये मध्ये येत जाऊ नकोस. म्या कुठं, तुम्हीच मध्ये मध्ये करत होतात. मी आणि हे काय एकदम सिल्कची साडी वगैरे नेसून आलीस, एवढी नटून थटून. ते आज आज काय आहे काय पूजा आहे ना. आणि त्यांच्या तोंडाकडे बघत काय उभी राहिलीस. चल आवरतो पसारा सगळा. इडियट, गाढव. डॅड हा बघ. गुड मॉर्निंग. तुमची आंघोळ झाली? हो आत्ताच चहानी. ही बघ. डॅड जोक्स नको, मला तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीवर बोलायचंय. चल आज जायचं. नाही नाही नाही, मला तुम्हा दोघांशी बोलायचंय. हो हो. अगे शट अप. अगं शटअप काय, अभिला बोलायचंय आपल्याशी. एक कानफटीत मारली पाहिजे त्याच्या. डॅड नाही नाही नाही, ती बहुतेक ब्लूटूथ वरती बोलते कोणाची तरी. मामा कमरेत लात घाल दोघांच्या. ही नक्की ब्लूटूथ वरती बोलते ना की आपल्याला. अगे तो तुला अगं असं काय करतेस. तुला थांबा हो. तुम्हाला दिसत नाही मी माझ्या मैत्रिणीशी ब्लूटूथ वर बोलते. डू नॉट डिस्टर्ब. जाऊ दे डॅड, इथे माझ्याशी बोलायला कुणालाही वेळ नाहीये. अरे तसं नाही रे बाबा. तू काय फालतूपणा आहे हा. आय डोंट लाईक दिस नॉनसेन्स. मॅडम मला नाश्ता आणू का? ग नाश्ता नाही ग, ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट तुला किती वेळा सांगितलंय मी, नाश्ता बिश्ता असले शब्द हाय सोसायटी मध्ये वापरत नाही. गो. हाय डार्लिंग. अगं कसला पाला पाचोळा खातेस. पाला पाचोळा. सॅलड म्हणतात त्याला, सॅलड. बाकी तुम्हाला काय कळणार. हेल्थ कॉन्शियस लोकांचं खाणं आहे हे. हेल्थ कॉन्शियस की वेल्थ कॉन्शियस. व्हॉट अ बॅड जोक. ब्रेकफास्ट करा ब्रेकफास्ट. स्वतःच्या हेल्थची म्हणून कधी काळजी घेतली नाही. अगं हेल्थची काळजी मी कशाला घेऊ. हेल्थची काळजी तू घ्यायची, मी वेल्थची काळजी घेणार. हो पण वेल्थ बरोबर स्वतःच्या मुलाची काळजी घ्या. अभिची अभिची काय काळजी घ्यायची. एवढा चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर केलाय. माझ्याच फॅक्टरीमध्ये एक मोठी केबिन आहे त्याच्यासाठी. एक अनलिमिटेड क्रेडिट कार्ड आहे, गाडी आहे. हे सगळं ठीक आहे पण हल्ली तो कसा वागतो ते बघा ना. कसा वागतो म्हणजे. कसा म्हणजे उदास होऊन कुठेतरी शून्यात नजर लावतो. 4-4 दिवस दाढी करत नाही. मध्येच कुठल्या तरी जुन्या हिंदी फिल्म मधली गाणी म्हणतो. मला वाटतं तो प्रेमात पडला असावा. ओ नो. ओ ये. अगं आठव जरा, मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तेव्हा असाच वेड्यासारखा वागत होतो. अशीच गाणी म्हणत होतो. रूप तुला नसताना, प्यार तेरा नसताना. तुला काय झालं ग दात काढून हसायला. इडियट. अभि, अभि बेटा. अरे ये ना, बैस बैस ब्रेकफास्ट करायला. अरे अशी काय एकदम पाठ फिरवलीस. ब्रेकफास्ट नाही का करायचा तुला. नको. का रे. अरे अभि, तुला आम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना दोघांना. बोलायचं होतं पण आता नाही. तुम्हा दोघांना माझं ऐकून घ्यायला वेळ कुठे. तुम्ही फॅक्टरीच्या कामात बिझी आणि मामा किटी पार्टी, शॉपिंग, जिम. ओके ओके ओके. आय एम सो सॉरी बेबी. टेल मी माय बॉय, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. जाऊ दे ना, मी उगाच तुमचा वेळ कशाला घेऊ. ए अभि, आता सांगू टाक ना काय ते. सांग सांग बाळ. बोल, लाजू नकोस. मी 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 काय नुसतं, मी मराठी. मी प्रेमात पडलोय. एवढंच आहे ना, मुलीच्याच प्रेमात पडलास ना. फॅन्टॅस्टिक. एक मिनिट. कोण आहे ती मुलगी. नाव काय तिचं.
ती कुठे राहते, तिचे वडील काय करतात, त्यांचा इन्कम काय? अगं हो हो हो, आता एकदम किती प्रश्न विचारशील त्याला? एक मिनिट, यू वेट. तो कुठल्याही फालतू मुलीच्या प्रेमात पडला तर ते मी मुळीच सहन करणार नाही. मामा, ती फालतू मुळीच नाहीये. कोण आहे ती? नाव काय तिचं? तिचं नाव आहे स्नेहल. स्नेहल? छे, अगदीच बुरसटलेलं नाव आहे. लगीन झाल्यावर बदलता येईल की. बोललीस का? मामा, तिचे बाबा बँकेत असिस्टंट मॅनेजर आहेत. असिस्टंट मॅनेजर? बँकेचं नाव काय? दरिद्री नारायण सहकारी बँक. लग्नानंतर बँकेचं नावही बदलायला लागेल. कुठे राहतात ते लोक? स्वतःच्या घरात. वा, हे उत्तर आवडलं आपल्याला. छान. स्वतःच्या घरात राहतात का? मग हे स्वतःचं घर एक्झॅक्टली कुठे आहे हे मला कळेल का बाळ? अफलातून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, परळ. ग्रेट. परळ म्हणजे एकदम हॉट एरिया. वय वय, लई गरम होतं तिथं. एनिवे, किती मजल्यांचा टॉवर आहे हा अफलातून? मामा, टॉवर नाही आहे. मग स्वतंत्र बंगला आहे का? बंगला कसा असन? चाळ आहे ती, चाळ. म्हणजे तुला का माहित? मग त्याच्या सामनेच तर राहते ना मी झोपडपट्टीत. शकू म्हणते ते खरं आहे? मामा, मी काय म्हणतोय, तू एकदा तरी स्नेहलला भेटून घे ना. आय सी. शकू, माझ्यासाठी एक डबल ऑमलेट कर आणि फ्रीज मध्ये चिकन बर्गर आहे, तो गरम करून घेऊन ये. मामा, तू प्लीज एकदा तरी स्नेहलला भेट ना. सॉरी, माझ्याकडे वेळ नाहीये. अगं पण एकदा भेटायला काय हरकत आहे मामा? आपला वृषाली. ठीक आहे, मी तिला भेटायला तयार आहे. पण पण काय मामा? फक्त मुलीलाच नाही, तिच्या पेरेंट्सना सुद्धा बोलाव. मामा, थँक्यू. काय मुलगी आहे, 9 वाजले तरी लोळत पडले. कालची धून मस्ती अगदी बापाच्या वळणावर गेली. झालं काही झालं की काढला तिचा बाप. रात्री जरा उशिरा आली की मिली बापाच्या वळणावर गेली, सकाळी जरा उशिरा उठली की मिली बापाच्या वळणावर गेली. मला सांग, असे किती बाप आहेत ग तिला? उगाच काहीतरी बोलू नका. आणि मी तिच्याशी बोलत असताना मध्ये मध्ये तर अजिबातच बोलू नका. काय कटकट आहे. उडी सुखाने झोपून सुद्धा देत नाही. काढा सतत झोपा काढा. उद्या सासरी गेले ना की कंबडात लात घालायचं असं तेव्हाकडे. सासू नाही घालणार लात, तिच्या घरी नोकर चाकर आहेत. काय नाही जाऊन आलंय ग. काय बोलते? ठरवलंच की काय कुठे? अय्या, मी तुम्हाला सांगायला विसरले. काय? मला लग्नाची मागणी आली. हा? अरे तुम्ही दोघं तर असे रिॲक्ट होताय जणू मला कधी लग्नाची मागणी येणारच नव्हती. पण कुणी घातली मागणी? माझ्याच कॉलेजमध्ये एक मुलगा होता. चला म्हणजे शिकलेला तरी ये. आई, तुला काय वाटलं मला कुणी गावंढळ अडाणी मुलगा लग्नाची मागणी घालणार आहे? तसं नाही ग, पण नाव काय? अभिषेक. अभिषेक? अरे पण त्याचं तर लग्न झालंय ना कुणा ऐश्वर्याची. आणि फालतू विरोध करू नका. बर, काय काय करतो काय? हा अभिषेक शिकलेला हा. आहे, MBA. शी, BA झालाय. आई, BA नाही ग, MBA, मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट आणि सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा आहे. तुम्हाला माहितीये त्याच्या बाबांची फॅक्टरी आहे. काय सांगतेस? 2-3 गाड्या आहेत. हो. आणि इतकी श्रीमंत फॅमिली आहे की आम्ही कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलो ना तर मला साधं कधी बिल सुद्धा भरू देत नाही. खरंच म्हणजे नक्की श्रीमंत आहे. अगं करोडपती आहेत, करोडपती. हो. पण वाटलं नव्हतं एवढं मोठं स्थळ येईल तुझ्यासाठी. बाबा, काय कुचकटासारखं बोलतं तिला. एवढी काही टाकाऊ नाहीये ती. बाबा, आई, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. हो, मग जाऊया की. केव्हा बोलवलंय? आज. नो नो मिसेस खन्ना, फंड रेजिंग प्रोग्राम तो चालू रहना चाहिए. और आज शाम को 5 बजे मीटिंग है, याद है ना? मामा, हाँ. और सुनिए, मीटिंग के बाद सब किटी के मेंबर्स को लेकर हम किसी 5 स्टार होटल में खाना खाने जाएंगे. कैसा लगा प्रोग्राम? और हाँ, मिसेस कपूर, मिसेस खन्ना, मिसेस शर्मा, सबको बता देना कि टाइम पर आ जाए.
ओके मामा अरे ये तो मुझे ममा ममा कहकर क्यों बुला रही हो? देखो मैं तुमसे उम्र में छोटी हूँ भाई। अगं ऐकून घे. अब मराठी में बात करने लगी. कमाल है. मामा अगं मी बोलतोय तुझ्याशी. ओह आई एम सो सॉरी डिअर. ओके डिअर बाय. अरे अभि काय हे? मी फोनवर बोलत असताना मध्ये मध्ये काय डिस्टर्ब करतोस मला? मामा अगं आज संध्याकाळी कशी काय अपॉइंटमेंट ठेवलीस तू? का काय झालं? मामा आज संध्याकाळी देशपांडे फॅमिली नाही येणार का आपल्याकडे गेस्ट म्हणून? कोण देशपांडे? माझ्या गेस्ट लिस्ट मध्ये देशपांडे नावाचे कोणी नाहीयेत. हिच्या लिस्ट मध्ये फक्त वर्मा, शर्मा, खन्ना आणि कपूर. मामा कम ऑन. अगं देशपांडे म्हणजे स्नेहाचे आई बाबा. आणि प्लीज आता स्नेहा कोणते विचारू नकोस. ओ ओ माय गॉड. ते येणार आहेत हे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं होतं. तुला त्यांचं येणं कॅन्सल नाही का करता येणार? मामा अगं कॅन्सल कसं करता येईल? ते निघालेत. अरे पण मला संध्याकाळी मीटिंग्स आहेत. किती बिझी आहे मी. मामा इथे माझ्या लग्नाचा प्रश्न आहे आणि तुला मीटिंगशी पडली आहे. अरे तुझं सोड, आमच्या लग्नात सुद्धा हिला मीटिंग होती. काय सांगताय काय डॅड? हो, 7च्या ऐवजी 3च फेरे घेतले नाही का ग? पुरे. नंतर मग हनीमूनच्या वेळेला तुमची कशी फजिती झाली होती हेही सांगू का? मामा प्लीज आत्ता इथे तुमच्या हनीमूनच्या ऐवजी माझ्या हनीमूनचा प्रश्न सोडवूया का? ठीक आहे येऊन जाऊ दे एकदाचे ते कोण देशपांडे का कोणते. पण हे बघ जर ते 5 मिनिटं सुद्धा उशिरा आले तर मी 1 सेकंड थांबणार नाही. फक्त तुझ्यासाठी मी ही मीटिंग उशिरा करते. थँक्यू मामा. इट्स ऑल राईट डार्लिंग. मी आता स्नेहाला फोन करतो आणि तिला सांगतो लवकर या म्हणून. ओके जा बाळ. शकू कोण वाचतो? कोण वाचतो? हो हो घेते गाई. हॅलो हाय. काय काय? हो हो अरे हो आता निघालोच होतो आम्ही. हो पोचतो वेळेवर पोचतो. काय आई बाबांना कल्पना दिली. कसली कल्पना? पुन्हा आठवण करून देऊ. अरे किती टेन्शन घेशील बाबा. मी नाही टेन्शन घेतलेलं. हे बघ हल्ली कोणी एवढं घाबरत नाही आई वडिलांना. बरोबर आहे. मग तू ठेव फोन. हो 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 बाय. काय म्हणतोय? काय वेळेवर या. त्याच्या मम्माला आवडत नाहीत उशिरा येणारी माणसं. आपली तयारी झाली. बाबा कुठे तुझे? बाबा ओ बाबा झाली का तुमची तयारी? चालू आहे केस विंचरता येत नाही. दे बघ ना. हे काय तुम्ही असे येणार आहात? म्हणजे कोणते कपडे घालायचे ना तेच कळत नाहीये. अहो कपाटामध्ये एवढे कपडे इस्त्री करून ठेवले त्याच्यापैकी एखादा घाला. आई मला वाटतं बाबा डायरेक्ट माझ्या लग्नाला येणार आहेत. आयडिया. मोठ्या लोकांकडे जायचंय ना सूट घालतो. तुमच्याकडे आहे का सूट? अगं तुझ्या बहिणीच्या लग्नाला नव्हता का शिवला? रिसेप्शनला सगळे वळून वळून बघत होते माझ्याकडे. तो सूट होत नाही तुम्हाला. का? कॅटरिंग वाले वाटता तुम्ही म्हणून वळून वळून बघत होते तुमच्याकडे. मग आता माझ्याकडे दुसरे कपडे नाही आहेत. आई प्लीज. हे बघ अभिचे सारखे सारखे फोन येत आहेत. अहो काहीतरी घाला आणि व्हा ना तयार पटकन. पुढच्या खेपेला 2 दिवस आधी सांगा. पुढच्या खेपेला काय? तिच्या लग्नाची बोलणी करायला चाललोय आपण. पुढच्या खेपेला लाज वाटत नाही बोलायला? आई बाबा तुम्ही जर असंच बोलत राहिलात ना इथे तर नक्की पुढची खेप येणार आहे. नाही जा पटकन काहीतरी घाला यार. या लवकर. हो आई हं? मला खूप भीती वाटते. सगळं नीट होईल ना ग? हो ग सगळं नीट होईल. नको काळजी कर. नमस्कार करते. चला मी तयार आहे. हो हे काय? अहो कसं दिसतंय ते असं शी. बदलू का? नको. डबा. आता अगं नाही त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला हवं म्हणून डबा घेतलाय बरोबर. चला चला. हा, चला. मस्त वाटतंय. अभि अभि व्हॉट इज दिस? येस मामा. वेअर आर युअर गेस्ट्स? मामा दे आर जस्ट अराउंड द कॉर्नर. हे मी गेल्या 1 तासापासून ऐकतेय. जस्ट अराउंड द कॉर्नर. काय करतायत काय ते? आपल्या बिल्डिंगला प्रदक्षिणा घालतायत? मामा हॅव सम पेशन्स. व्हॉट हॅव सम पेशन्स? किती पेशन्स ठेवायचा माणसाने? माझ्या सगळ्या मीटिंग स्पॉइल झाल्या तुझ्या त्या गर्लफ्रेंडची वाट बघण्यात. आले आले पाहुणे आले. अगं, ये हळू. अगं हो हो हो
तिकडे जा दरवाजात. इथे काय करतेस? जा. अरे अरे हे काय सगळेच गेले. एवढी एक्साइटमेंट. अरे या 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 नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. नाईस टू मीट यू. हो मिट्टी तुम्हाला सुद्धा. वा वा या. नाही राहू दे, ते तुमच्याकडेच राहू दे. हा? म्हणजे हे का सेकंडच्या बदल्यात हे? ती तुमच्यासाठीच आणली होती. हो कुणाकडे रिकाम्या हाताने नाही ना जात आम्ही. तिने खास तुमच्यासाठी बेसनाचे लाडू तयार केले आहेत. अरे वा वा छान आहे. चपला काढून घ्या. हा? हे. काढ काढ. अहो मिलिटरीत होतं का कुणी तुमच्याकडे? माझे वडील. इट्स ओके. राहू दे. या या वेलकम. या ना, या या या. अहो, हा हा. हे घ्या. हे काय? नाही लाडू रिकाम्या हाताने जात नाही ना मी कुणाकडे. त्यांच्याकडे पण दिलेत. पण याची काही गरज नव्हती. नाही रिकाम्या हाताने जायचं नसतं ना म्हणून दिले. अगं बेसनाचे लाडू आहेत छान आहेत. तुम्ही चकू आले हे ओझ आणि पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये. जा. वय नमस्कार करते. सुखी राहा. अरे बापरे हे काय? नाही पहिल्यांदाच आले ना तुमच्याकडे म्हणून. इट्स ओके. आमच्याकडे असलं काही करत नाहीत. हो का? या बसा. या ना या या. बाबा इथे सोफावर बसा. बसा बसा. मामा मी सगळ्यांची ओळख करून देतो. ही स्नेहा. नमस्कार करते. झालं ना एकदा करून. किती लेट आलात तुम्ही. आम्ही केव्हापासून वाट बघतोय. त्याचं काय झालं? ट्रॅफिक. जाम झाला होता ना. आपल्या सगळ्यांनाच ट्रॅफिक जॅमने इतकं भंडावून सोडलंय. बाय द वे गाडी कुठे आहे तुमची? गाडी गेटच्या समोर. हो. मी वॉचमॅनला सांगून ठेवलं होतं तुमची गाडी आत येऊ दे म्हणून. तुमच्या ड्रायव्हरकडे मोबाईल असेल ना? मोबाईल आहे ना मग ड्रायव्हर कडे आहे. मग बोलवून घे त्याला आत. मी वॉचमॅनला परत इन्स्ट्रक्शन्स देते. नाही नको आम्ही लगेच निघणारच आहोत. अरे नाही नाही थांबा ना. अहो आमचा पाहुणचार घेतल्याशिवाय कसं काय जाऊ देऊ आम्ही तुम्हाला. बसा बसा. शकू. आले हा सावकाश. हा ठेव इथे. आता तू जा. कुठपर्यंत शिकलीस ग? MA केलंय. म्हणजे तुझं गणित कच्चं असेल. कारण ज्यांचं गणित कच्चं असतं तेच आर्ट्सला जातात. MA विथ इकॉनॉमिक्स. आणि मला भाषेची सुद्धा आवड आहे. ओ गुड. काही हॉबीज एटसेट्रा? सगळं येतं तिला. स्वयंपाक पाणी भरतकाम विणकाम सगळं येतं. हे तर आमच्या मेडला येतं. तुला काय येतं स्पेशल? कराटे येते ना, करून दाखव. नाही म्हणजे काय तसे थट्टेखोर आहे ना ती. थट्टेखोर थट्टा. व्हॉट अ जोक. संपली थट्टा. मामा स्नेहा ऍक्टिंग खूप छान करते. हो ते दिसतच आहे. तुम्ही बँकेत आहात ना? हो. काय करता? मॅनेजर. असिस्टंट मॅनेजर ना? बाबांनी प्रमोशन नाकारलं. हो का? का का? कसं आहे, मी प्रमोशन घेतलं असतं ना तर माझी बदली होऊन मी मुंबईच्या बाहेर कुठेतरी गेलो असतो ना. आणि प्रवास करणं खूप कठीण आहे. कळलं त्यांना. घ्या चहा घ्या. हाँ हाँ मिसेस टंडन बस पहुंच ही रही हूँ. बस आई एम वेरी क्लोज. जस्ट अराउंड द कॉर्नर.
थट्टा संपली आता. संपली आता. ओके आय सी यू देन बाय. मीटिंगला सगळ्या थांबल्यात माझ्यासाठी. आम्ही निघतो आता, उशीर होतो ना तुम्हाला आमच्यामुळे. क्लबची चेअरपर्सन मीच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हं. बाय द वे, तू कुठल्या स्पा मध्ये जातेस ग? पा म्हणजे स्पा म्हणजे काय ते माहित नाही तुम्हाला? आई, स्पा म्हणजे जिथे हाय सोसायटीतल्या बायका आपलं डोकं धुवून घ्यायला जातात आणि भरपूर पैसे मोजून हे समाधान करून घेतात की ते आता सुंदर दिसायला लागलेत. नाही, मला स्पा मध्ये कधीच जावंसं नाही वाटलं. माणसाने असंच अंथरूण पाहून हातपाय पसरावेत. स्पा मध्ये जाणं परवडलं तर पाहिजे ना. नाही, परवडण्याचा प्रश्न नाहीये, पण स्पा मध्ये साधारणतः वय झालेल्या बायका जातात ना, ज्या मनातून घाबरून गेलेल्या असतात की त्यांचं सौंदर्य तारुण्य आता निसटून चाललंय. तुम्ही कुठल्या स्पा मध्ये जाता आंटी? मला लेट होतोय, मला आता निघालं पाहिजे. हो, आम्ही पण निघतो. तुमच्या ड्रायव्हरला फोन करून बोलून घ्या ना. नाही, नको, निघतो आम्ही आता. हो साहेब. किती वेळ लागेल तुम्हाला? कधीपासून रिक्षा वेटिंगवर उभी आहे. तुम्हाला टाइम नसेल तर सांगा मला, माझा हिसाब क्लिअर करा आणि मला मोकळा करा. अच्छा, म्हणजे हा तुमचा ड्रायव्हर? नाही, म्हणजे गाडी पंक्चर झाली ना रस्त्यात. आई बास झाली, तेवढी शोभा पुरे झाली. अभि, तू आहे ना एखादी गाडीवाली सून बघ तुझ्या मम्मासाठी. आई चल. अगं चल येत. स्नेहा प्लीज. एक मिनिट, तुमचे ते डबे घेऊन जा परत. नाही, दिलेली वस्तू घेत नाही आम्ही परत. स्नेहा अगं हळू, कोण फाटेल. काय आहे मम्मा? लिसन अभि, ही उद्धट मुलगी या घरची सून होऊ शकत नाही. नेव्हर नेव्हर नेव्हर.